नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोहे या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोग एपिसोड 1. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी सुरुवात करते. श्रीमन महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणता स्वतां. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्वितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. निष्काम कर्मयोग भाग 1. भगवद्गीतेचं महात्म्य हजार प्रकारे आपल्याला सांगता येईल. हे जरी खरं असलं तरी मला असं वाटतं की अत्यंत ठळकपणे दिसून येणारं श्रीमद भगवद्गीतेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये भगवंतांनी निष्काम कर्मयोग याचं महात्म्य आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. हा सिद्धांत केवळ अपूर्व असाच म्हणावा लागेल, कारण केवळ व्यक्तीनं आपापलं कर्म योग्य प्रकारे करावं एवढंच सांगितलं नसून निष्काम कर्मामध्ये आपल्या अनेक प्रश्नांचं, अनेक समस्यांचं उत्तर सुद्धा त्यामध्ये दडलेलं आहे. परंतु निष्काम कर्म ही काय संकल्पना आहे हे निश्चितपणे समजून घेण्याआधी आपण या सिद्धांताला निगडीत काही जे अर्थ आहेत ते आपण आधी बघूया. आपल्या धर्मामध्ये 4 मोक्ष सांगितलेले आहेत. व्यक्तीनं धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा या 4 मोक्षाच्या पायऱ्या आहेत. आणि अर्थ आणि काम म्हणजे पैसा, वैभव आणि कामना या नेहमी धर्माधिष्ठित असाव्या, धर्माच्या कोंडणीमध्ये त्या असाव्यात असं त्यामध्ये सूत्र गुंफलेलं आहे. तसंच आपल्या धर्मामध्ये पुनर्जन्म ही संकल्पना मान्य केलेली आहे. त्याचं कारण असं आहे की पुनर्जन्म जर मानला नाही बरं का, आपण जर पुनर्जन्म मानला नाही तर त्यानं दोन दोष हे उद्भवू शकतात. कोणते 2 दोष? एक आहे अकृता भाग्यम, म्हणजे काय की कोणतंही पूर्वकर्म केलेलं नसताना सुद्धा त्याची सुफळं, चांगली फळं मनुष्याला प्राप्त व्हावीत असं आपल्याला दिसून येतं. दुसरा दोष आहे कृतप्रणाश, म्हणजे आपण कर्म करून झाल्यानंतर त्याची कर्मफळं आपल्याला न मिळताच आपला मध्ये मृत्यू होणं आणि ती कर्मफळं आपल्याला मिळू न शकणं, असे 2 दोष आपण जर पूर्वजन्म मानला नाही तर हे निर्माण होतात. त्यामुळे हे 2 दोष उद्भवू नयेत म्हणून पुनर्जन्म हा सिद्धांत मानला जातो. आणि त्या पाठीमागे आहे आपला कर्मविपाक सिद्धांत. कर्मविपाक सिद्धांत असं मानतो की मनुष्यानं कर्म केलं की त्याचं फळ लगेच आज किंवा नंतर
हे त्याला मिळतं, प्राप्त होतं आणि ते कर्मफळ मनुष्याला भोगण्या वाचून गत्यंतर नसतं असं कर्मविपाक सांगतं. म्हणजेच प्रत्येक कर्माचं कर्मफळ हे दिल्यानंतरच ते शांत होतं. म्हणजेच व्यक्तीची कर्माची फळं भोगण्या वाचून सुटका नाही. परंतु होतं काय की या जन्मामध्ये हजारो कर्म केली जातात. त्या प्रत्येक कर्माचं फळ मला लगेचच याच जन्मात भोगायला मिळतं असं नाही. त्यामुळे ज्याची कर्मफळं अजून भोगायची बाकी आहेत, बर का, ज्याची कर्मफळं भोगायची बाकी आहेत ती सगळी संचिताच्या पेटीमध्ये जाऊन बसतात. संचित म्हणजे आत्तापर्यंतचे आपले अनेक जन्म जे होऊन गेले आणि आजच्या जन्मातल्या कर्मफळांच्या साठा की जे अजून आपल्याला भोगायचं बाकी आहे, तो म्हणजे संचित कर्मफळांचा साठा. मग त्यामुळे हे संचित प्रत्येक जन्मागणिक ते वाढत जातं आणि कर्मफळ ती भोगण्यासाठी म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आता हिंदू धर्मामध्ये 4 पुरुषार्थ जे सांगितलेले आहेत ते आपण बघितले. त्याचप्रमाणे मोक्षाची संकल्पना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे मांडली गेलेली दिसते, बर का. वेदांप्रमाणे जे 2 भाग पडतात, कर्मकांड आणि ज्ञानकांड असे वेदांचे 2 भाग पडतात. कर्मकांड जो भाग आहे त्यामध्ये असं सांगितलं जातं की मनुष्याने जन्मामध्ये योग्य व्यवस्थित नीती धर्माला धरून अशी व्यवस्थित सत्कर्म करत राहावीत. त्याचबरोबर यज्ञयाग वगैरे कर्मकांड पूजा प्रार्थनाही कराव्यात. अशा प्रकारे व्यक्तीनं अत्यंत योग्य पद्धतीनं सत्कर्म करत त्यानं आयुष्य घालवल्यास मृत्यूनंतर त्याला स्वर्गगती प्राप्त होते, बर का. आणि ही स्वर्गगती मिळणं हे त्याच्या सात्विक कर्मांमुळे घडतं आणि तोच मोक्ष समजला जातो. परंतु स्वर्गप्राप्ती जरी मिळाली तरी सुद्धा आपल्या त्या व्यक्तीचा जो पुण्यांश आहे, पुण्यकर्मांचा जो बॅलन्स संचित आहे, ते एकदा त्याचा क्षय झाल्यानंतर व्यक्तीला पुन्हा एकदा मनुष्य लोकामध्ये मनुष्य जन्म घ्यावा लागतो. स्वर्गप्राप्ती मिळाली जरी ती बरेच काळ जरी मिळत असली तरी कधी ना कधीतरी मनुष्याला पुन्हा मनुष्य जन्म घ्यावा लागतो. आणि याच्या उलट वेदांमधला जो उपनिषद भाग आहे किंवा ज्ञानकांड जो भाग आहे तो आपल्याला सांगतो छे स्वर्गप्राप्ती म्हणजे मोक्ष नाही. का? कारण पुण्यांश संपला की परत या, घ्या परत जन्म मरणाचं चक्र चालूच. नाही, स्वर्गप्राप्ती म्हणजे मोक्ष असू शकत नाही. मग काय मोक्ष आहे? तर ज्ञानकांड असं म्हणतं की मोक्ष प्राप्ती मिळणं म्हणजे जन्म मरणाच्या या चक्रामधून, या पेऱ्यामधून जेव्हा मनुष्याची कायमची मुक्तता होते, पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही, अशी जेव्हा स्थिती येते त्याला मोक्ष म्हणता येतं. मग आता हे जमायचं कसं? कारण आपला जन्म झाला, जन्म म्हटला की कर्म आलं, आयुष्य म्हटलं की आपण काही ना काहीतरी प्रत्येक जण कर्म करतो, करावंच लागतं. मग कर्म केलं की त्याची कर्मफळं आली, त्यापैकी काही उपभोगली, काही शिल्लक राहिलेली संचितामध्ये जाऊन पडली. मग त्याचा उपभोग घेण्यासाठी परत जन्म घ्या.
म्हणजे हे जन्म मरणाचं चक्र जे माझ्या मागे लागलंय त्यातून कधी सुटका होण्याची आशाच करायला नको. मग ह्यावर तोडगा किंवा उपाय उपनिषद असं सांगतात की केवळ आणि केवळ आत्मज्ञानानंतर, हा बर का, केवळ आणि केवळ आत्मज्ञानानंतर मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. का? कारण आत्मज्ञान होणं ही एकच गोष्ट आध्यात्मिक दृष्ट्या अशी आहे, हा ही एकच गोष्ट अशी आहे की ज्यानं आपल्या पाठीमागे लागलेली संचिताची पेटी, त्यातील संचित सगळ्याच्या सगळं हे पूर्णपणे शून्य होऊन जातं. हे सामर्थ्य केवळ आत्मज्ञानामध्ये आहे. आपण कितीही चांगले वागलो, कितीही सात्विक शुद्ध कर्म केली तरी सुद्धा त्यानं संचितातील कर्मफळ नष्ट होत नाहीत. कारण त्या चांगल्या कर्मांची चांगली कर्मफळ पुन्हा पेटीत संचितामध्ये जाऊन बसतात. आत्मज्ञान ही एकच अलौकिक गोष्ट अशी आहे की त्यानं संचित पूर्णपणे नष्ट होऊन जातं आणि संचितच शिल्लक राहिलं नसल्यामुळे या जन्मामध्ये आत्मज्ञानाने प्राप्ती झाल्यामुळे प्रारब्ध तो ते जगून भोगतो आणि संचिताची सूक्ष्म पेटी पाठीमागे शिल्लक नसल्यामुळे मृत्यूनंतर तो परमेश्वर प्राप्ती करू शकतो आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यायची त्याला गरज लागत नाही. बरं, मग आता हे आत्मज्ञान म्हणजे काय आणि ते कसं प्राप्त करायचं? तर थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, आत्मज्ञान म्हणजे परमेश्वर स्वरूपाचं खरं खरं ज्ञान होणं, बर का. आणि ज्ञान म्हणजे केवळ ग्रंथ वाचून नाही, तर त्याची साक्षात अनुभूती येणं हे महत्वाचं आहे. परमेश्वर स्वरूपाची साक्षात अनुभूती येणं आणि मग त्यानंतर उरलेलं आयुष्य पूर्णपणे त्याच अनुभूतीमध्ये जणू साक्षात ईश्वर बनून सर्वांशी प्रेमाने वागणं म्हणजे आत्मज्ञान होणं. या आत्मज्ञान प्राप्तीचे मार्ग काय आहेत? तर प्रमुख असे 4 मार्ग भगवद्गीतेनं सांगितलेले आहेत. एक म्हणजे संन्यास मार्ग, दुसरा आहे निष्काम कर्मयोग, भक्ती योग आणि ध्यानधारणा योग. संन्यास मार्गालाच ज्ञान मार्ग असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे जे आत्मज्ञान प्राप्तीची जी साधनं आहेत, जे मार्ग आहेत, त्यापैकी निष्काम कर्मयोग हा जो मार्ग भगवंतांनी आपल्याला सांगितलेला आहे तो आपण आता बघणार आहोत. निष्काम कर्म म्हणजे नेमकं काय? तर त्यासाठी आधी मी एक छोटी कथा आपल्याला सांगू इच्छिते. डॉक्टर प्रकाश आमटे हे प्रसिद्ध समाजसेवक असून ते बाबा आमटे यांचे सुपुत्र आहेत. हे साक्षात निष्काम कर्मयोगीचं मूर्तिमंत उदाहरण म्हटलं तर त्यात चुकीचं ठरणार नाही. त्यांनी महाराष्ट्रामधील आनंदवन येथे त्यांचा जन्म झाला. जन्म 1948. डॉक्टर गडचिरोली जिल्ह्यामध्ये हेमलकसा इथे डॉक्टरांनी आदिवासींच्या भल्यासाठी, बर का, डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आदिवासींच्या भल्यासाठी, त्यांच्या विकासासाठी लोक बिरादरी हा प्रकल्प तिकडे चालू केला. त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांची सुद्धा त्यांना अतिशय खंबीर साथ मिळाली. दोघांनी तिकडे आश्रम, नंतर शाळा, हॉस्पिटल उभारलं. त्याशिवाय जखमी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सुद्धा, बर का, त्यांनी तिथे आश्रम उभारला.
इथे आदिवासींना मोफत वैद्यकीय सल्ला दिला जातो, शेतीविषयक सल्ला दिला जातो, त्यांना शिक्षण सुद्धा दिलं जातं. डॉक्टर प्रकाश आमटे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांना 2002 मध्ये पद्मश्रीनी सन्मानित करण्यात आलं. 2008 मध्ये मॅगेसेसे अवॉर्ड त्यांना मिळाला. लोकमान्य टिळक पुरस्कार 2012 मध्ये मिळाला. नंतर मदर तेरेसा पुरस्कार 2014 मध्ये त्यांना मिळाला. तसंच बिल गेट्सचा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे. असे अत्यंत प्रेस्टिजियस असे अनेक अवॉर्ड्स त्यांना त्यांच्या या निष्काम कर्मयोगाबद्दल मिळालेले आहेत. त्यांच्या अपूर्व कार्याची थोरवी गाण्यासाठी त्यांना सन्मान देण्यासाठी हे पुरस्कार त्यांना दिले गेलेले आहेत. तर आपण बघतोय निष्काम कर्म म्हणजे नेमकं काय. कारण याचं कारण असे की कर्मफळ किंवा कर्माचे परिणाम किंवा कर्माची बंधनं ही का निर्माण होतात. कर्म केलं रे केलं की बंधनं आली का. कारण आपण कामना ठेवून, मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून, आसक्ती ठेवून ती जेव्हा कर्म करतो, मला काहीतरी हवंय त्या बदल्यात, अशी जेव्हा अपेक्षा ठेवतो तेव्हा त्याला काम्य कर्म असं म्हटलं जातं. आणि मनामध्ये आसक्ती ठेवली की त्या कर्मांची फळं ही आपल्या मागे लागतात बर का. पण निष्काम कर्मांचं तसं नाही. निष्काम कर्म म्हणजे ज्या कर्मांमध्ये मनुष्य निस्वार्थीपणे मनामध्ये कुठलीही अपेक्षा न ठेवता, मला अमुक हवं, मी हे केलं तर तसं मिळेल, असं मिळेल, अशा अपेक्षा न ठेवता जेव्हा तो कर्मयोगी कर्म करतो तेव्हा त्याला निष्काम कर्म असं म्हटलं जातं. म्हणजे मनामध्ये अपेक्षा नको. अरे बापरे, मग हे तर कठीणच काम आहे की. हे ऐकल्यानंतर माझ्यासारखीला धसकत बसतो. म्हणजे खरं आहे ना की मी कुटुंबासाठी मी नोकरी करते, अर्थार्जन करते, मग त्याचा अर्थ असा आहे का की नोकरी करायची पण पगार मात्र अपेक्षा ठेवायची नाही, पगार घ्यायचा नाही. नाही, तसा त्याचा अर्थ होत नाही. जेव्हा आपण आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, कुटुंबाच्या संरक्षणासाठी, संवर्धनाकरता आपण जेव्हा व्यवसाय, उद्योग, धंदे, नोकरी करतो तेव्हा अर्थातच काहीतरी निश्चित अशा आशा अपेक्षा ठेवूनच आपण ते कर्म करतो. तिथे जर मी म्हटलं की मी नोकरी करते पण मला पगार नको, तर माझ्या कुटुंबाची धारणा, पालन पोषण होणं हे शक्य होणार नाही. त्यामुळे ही सकाम कर्म आपल्याला करावीच लागतात. तिथे निष्काम कर्माची संकल्पना तिथे इन्क्लूड केली जात नाही. आणि तसंही योग्य अशा अपेक्षा ठेवून सकाम कर्म केली तर ती गैर होत नाही बर का. योग्य, नीतीपूर्ण, व्यवस्थित, शुद्ध कर्म, काही माफक अपेक्षा ठेवून, व्यवस्थित अपेक्षा ठेवून जर आपण ती कर्म केली तर त्या सकाम कर्मांना गैर म्हटलं जात नाही. भगवद्गीता अध्याय 17 श्लोक 23 मध्ये साक्षात भगवंतांनीच सकाम कर्म ही गैर नाही, ती त्याज्य नाही, हे आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. त्या श्लोकामध्ये बर का परब्रह्माचा संकल्प मांडलेला आहे. परब्रह्म किंवा परमेश्वर तत्व म्हणजे नेमकं काय हे उलगडून दाखवणारा तो मंत्र आहे. परमेश्वराचा संकल्प जो आहे, ज्या ज्या गोष्टींमध्ये परमेश्वर अंतर्भूत होतो त्या गोष्टी या मंत्रानं स्वच्छ शब्दात सांगितलेल्या आहेत. काय आहेत त्या, तर परमेश्वराचा संकल्प 3 गोष्टींमध्ये येतो. ओम तत्सत बर का. ओम तत्सत हा तो मंत्र.
ओम म्हणजे आपण जे आपली जी भावना आहे, आपली जी श्रद्धा आहे की ब्रह्मांडाचा आरंभीचा हुंकार किंवा शब्द हा ओंकार आहे आणि तो साक्षात परमेश्वराचा निर्देशक आहे. ओम झाला, त्याच्यानंतर तत्. तत् म्हणजे ते. तत् म्हणजे ते म्हणजे काय, त्याचे दोन अर्थ होतात. तत्चे परत दोन अर्थ होतात. एक आहे ते म्हणजे आपल्या भौतिक सृष्टीच्या पलीकडचं अतीत असं परमेश्वर तत्व, हा झाला पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ तत् म्हणजे निष्काम कर्म, हा सुद्धा परमेश्वराचाच संकल्प मानला जातो. तिसरा आहे सत. सतचे पण दोन अर्थ. पहिला अर्थ काय होतो, सत म्हणजे आपल्या डोळ्यांना जी दृश्य सृष्टी दिसते ती सत, बर का. आणि दुसरा अर्थ, मनुष्यानं जरी कामना मनामध्ये ठेवल्या तरी त्यानं जर योग्य कर्म केली तर ती काम्य कर्म सुद्धा परमेश्वराच्या संकल्पामध्येच ती गणली जातात. ओम तत्सत म्हणजे सकाम कर्म, अपेक्षा ठेवून केलेलं कर्म हे सुद्धा परमेश्वराचाच निर्देश करतं. अर्थात ती नीती योग्य हवीत, धर्माला अनुसरून हवीत, योग्य हवीत, शुद्ध हवीत. परंतु सकाम कर्म जरी भगवंतांनी सांगितले की ती गैर नाही, तरी होतं काय की आपण भले अगदी आयुष्यभर योग्य शुद्ध कर्म करू, अगदी उज्ज्वल असं आपलं आयुष्य, अगदी उदाहरण घेण्यासारखं जरी आपण वागलो तरी सुद्धा सात्विक कर्मांची सात्विक फळं ही पडतातच संचितात जाऊन. मग त्या चांगल्या फळांचा उपभोग घेण्यासाठी का होईना आपल्याला पुन्हा जन्म घेणं टळत नाही. म्हणजे सात्विक कर्मांनी मी असं म्हटलं, चला मी आयुष्यभर अगदी योग्य वागलीये, आता मला मुक्ती मिळणार, तर नाही. योग्य कर्मांची योग्य फळं संचितामध्ये जाऊन बसली आणि स्वर्गप्राप्ती भले जरी मला झाली तरी त्यानंतर पुण्यांश संपल्यावर मला त्या सकाम कर्मांची फळं सत्कर्म भोगण्यासाठी मला पुन्हा जन्म मरणाचा फेरा माझ्या मागे लागतो तो लागतोच. आणि त्यामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी सुटका होत नाही. ऐतरेय उपनिषदामध्ये बर का, ऐतरेय उपनिषदामध्ये महर्षी महिदास यांनी फार सुंदर प्रकारे कर्मविपाकाचं मर्म आपल्याला सांगितलेलं आहे. ते म्हणतात की सगळं ब्रह्मांड हे परमेश्वराच्या इच्छेनं हे चालत आहे, हे खरं आहे. मग जर त्याच्या इच्छेने ते चालतं तर कर्मफळ नेमून देणारा, कुणाला काय कर्मफळ भोगायचे हे नेमून देणारा सुद्धा तोच की, बरोबर आहे. पण परमेश्वर जरी ते ठरवून देणारा असला तरी सुद्धा बर का, प्रत्येक मनुष्य आपापल्या कर्मांप्रमाणे, प्रत्येक मनुष्य आपापल्या कर्मांप्रमाणे आपल्या कर्मांची बॅलन्स शीट परमेश्वराला प्रेझेंट करतो. बाबा असं असं कृत्य माझ्याकडनं घडलेली आहेत आणि त्या आराखड्याप्रमाणे परमेश्वर मला त्याप्रमाणे ती कर्मफळं भोगायला देत असतो. आणि कर्म म्हणजे नुसती प्रत्यक्ष कर्म नाहीत बर का, कर्मामध्ये सगळं येतं. आपले मानसिक कर्म, आपले शाब्दिक कर्म, मानसिक शाब्दिक कायिक म्हणजे मनामधले विचार सुद्धा हे कर्मच धरले जातात. म्हणजे थोडक्यातच आपण प्रत्येकानं किती काळजीपूर्वक बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, विचार केला पाहिजे हे ओघाने येतं. आता इथे मी एका महात्म्याची कथा तुम्हाला सांगते.
सुंदरलाल बहुगुणा, बर का, सुंदरलाल बहुगुणा, जन्म 1927, मृत्यू 2021. ते पर्यावरणवादी होते. हिमालयातील जंगलांचं संरक्षण करण्यासाठी, बर का, जंगलांचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून, विमला त्यांचं नाव, पत्नीच्या सांगण्यावरून सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलनाला सुरुवात केली. 1970 मध्ये चिपको आंदोलन सुरू झालं. त्यातील कार्यकर्ते जेव्हा वृक्षांची तोडमोड करण्यासाठी लोक येत असत, तेव्हा ते त्या वृक्षांना घट्ट मिठी मारून वृक्षांना पकडून धरत, की ज्यामुळे वृक्षतोड केली जाणार नाही. अशा अथक प्रयत्नांनी सुंदरलाल बहुगुणा यांच्या प्रयत्नांमुळे वृक्षतोड थांबवण्यात आली. उत्तराखंड तेहरी इथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी शिक्षण घेऊन त्यानंतर सुद्धा, बर का, त्यानंतर सुद्धा ते शहराकडे न वळता खेड्यापाड्यातील आपल्या लोकांना मदत करण्यासाठी ते तिथेच स्थायिक झाले. अनेक पुरस्कारांनी यांना सन्मानित केलं गेलं. पद्मविभूषण त्यांना 2009 मध्ये प्रदान करण्यात आला. जमनालाल बजाज अवॉर्ड त्यांना 1986 मध्ये त्यांना प्रदान करण्यात आलं. डॉक्टरेट ऑफ सोशल सायन्स हा पुरस्कार त्यांना IIT रुड़की यांनी 1989 मध्ये त्यांना सन्मानानं दिला गेला. असे हे महात्मा योगी पुरुष, निष्काम कर्मयोगी सुंदरलाल बहुगुणा. म्हणजेच ऐतरेय उपनिषदाप्रमाणे हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे समजावून सांगण्यात आलेला आहे, की आपण परमेश्वराला, नियतीला, नशिबाला उगाचच बोल लावण्यात अर्थ नाही. आपले विचार, आपले कर्म, आपलं तत्वज्ञान, आपलं प्रत्यक्ष वागणं, बोलणं, सगळं हे आपल्यासाठीच. माझं भविष्य कसं असावं, माझी कर्मफळ कशी असावी, त्या सगळ्यासाठी आपलंच वागणं हे कारणीभूत ठरत असतं. गीता अध्याय 6:5 मध्ये भगवंतांनी अगदी हेच म्हटलंय, की आपणच आपला उद्धार करावा, आपण आपल्याला खचून देऊ नये. सतत निराश न होता प्रयत्न करणं भाग आहे. कारण प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल असं नाही. मग यश नाही मिळालं तर खचून जाणं योग्य नाही. पुन्हा त्यातून स्वतःला सावरून धरत, स्वतःलाच स्वतः धीर देत त्यातून बाहेर पडणं हे आपल्याला अत्यावश्यक आहे. म्हणूनच आपण म्हणतो ना, प्रयत्नांची कास ही आवश्यक आहे. भगीरथ प्रयत्न मनुष्याला करावे लागतात. प्रयत्न साधे सुधे नाही, भगीरथ प्रयत्न. हे भगीरथ प्रयत्न नेमकं काय आहे ते आपण बघणार आहोत. भगीरथ राजानं स्वर्गातून गंगा नदीला कठोर तपस्या करून पृथ्वी लोकावर आणली अशी आख्यायिका आहे. त्याबद्दलची कथा आपण बघूया. सूर्यवंशी राजे सगर, मग त्यानंतर अंशुमन, मग त्यानंतर दिलीप अशा सगळ्या राजांनी स्वर्गातून गंगा नदीला आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु शेवटी दिलीपचा पुत्र भगीरथ या राजानं अतिशय कठोर तपस्या करून, अतिशय कठोर तपस्या उपासना करून साक्षात ब्रह्मदेवांना त्यांनी प्रसन्न करून घेतलं आणि आपली विनंती त्यांना सादर केली.
तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना वर दिला आणि ते गंगा मातेला म्हणाले की आता तुला स्वर्गलोकीहून मनुष्य लोकी जाणं हे भाग आहे. भगीरथाला त्यांनी निश्चिंत केलं की गंगा नदी नक्की आणि नक्कीच पृथ्वी तलावर येईल याची मी तुला खात्री देतो आणि ती माणसाला पापांपासून मुक्त करेल. त्यांनी गंगा नदीला अशी आज्ञा केली की तू आता पृथ्वी लोकावर जावस. तेव्हा गंगा नदीनं म्हटलं की मी मलिन नाही का होणार. लोक माझ्यामध्ये पाप क्षय होण्यासाठी त्या आशेनं माझ्यामध्ये स्नान करतील, मग त्यानं मी मलिन नाही का होणार. तेव्हा ब्रह्मदेव तिला म्हणाले की नाही, कारण तू विष्णुपदी आहेस. म्हणजे काय विष्णुपदी? म्हणजे विष्णूच्या चरणामधून, बर का, विष्णूच्या चरणामधून गंगा नदीचा उगम झालेला आहे अशी आपली मान्यता आहे. आणि विष्णुपदी म्हणजे विष्णूचे चरण, ते अत्यंत मांगल्याचे पवित्रतेचे प्रतीक असे मानले जातात. त्यामुळे तू विष्णुपदी असल्यामुळे तुझं पाणी हे कधी मलिन होऊ शकणार नाही. मग त्यानंतर गंगा नदीनं विचारलं, बर ठीक आहे, पण मी जर स्वर्गातून असा माझा ओघळता खळखळा ओघ खाली आला तर पृथ्वीला तो सहन होणार नाही आणि पृथ्वीचा नाश होईल. तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं यावर एकच उपाय, भगवान शिवशंकरांच्या जटांवर पडून त्यांच्यामधनं जर तू खाली आलीस तर तसं होणार नाही आणि भगवान शिवशंकर हे टाळू शकतील. भगवान शिवशंकरांना प्रार्थना केली, त्यांनी उदार मनानं ही प्रार्थना मान्य केली आणि त्यानंतर गंगा नदी आपल्या पृथ्वी लोकावर अवतीर्ण झाली. गंगेनं भगीरथाला असा वर दिला की मी तुझ्या तपस्येवर प्रसन्न आहे. बर का, मी तुझ्या तपस्येवर प्रसन्न आहे आणि मला भगीरथी या नावानं ओळखलं जाईल असं तिने त्याला आश्वस्त केलं. तर हाच तो भगीरथ प्रयत्न. तो प्रत्येकाने आपलं आपलं जे काही कार्यक्षेत्र असेल त्यामध्ये करणं भाग आहे असं भगवान आपल्याला सांगत असतात. म्हणजे आपण बघितलं की कामना ठेवून केलेली कर्म वाईट नाही, स्वर्ग प्राप्ती होते. शिवाय भगवंतांनीच ओम तत्सत मध्ये सकाम कर्म मान्य केलेली आहेत. पण मग होतं काय की मग आपण जर म्हटलं ठीक आहे ना, मग आम्ही कायम सकामच करू, मनामध्ये काहीतरी अपेक्षा ठेवू आणि कर्म करू जसे नेहमी आम्ही करत आलोय, काय प्रॉब्लेम काय आहे मग? तर प्रॉब्लेम असा आहे की त्यानं खरा मोक्ष मिळत नाही, जन्म मरणाचं चक्र सुटत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की मनामध्ये कामना ठेवल्या की एक अदृश्य साखळी आपल्यामध्ये तयार होते आणि त्यामध्ये आपण पुन्हा पुन्हा गुंतत जातो. कोणतीही साखळी? तर अविद्या काम कर्म, ह्याला साखळी असं म्हटलं जातं. अविद्या काम कर्म. अविद्या म्हणजे काय? तर अविद्या म्हणजे माझ्यामध्ये ही अविद्या आहे की मी म्हणजे शरीर आणि मन आहे, बास, बाकी मला काही माहिती नाही. माझं खरं स्वस्वरूप मला माहिती नाही, ते आहे माझ्यातील आत्मतत्व. परंतु त्याची अविद्या, ते माहिती नसणं माझ्याकडे आहे. मी काय समजते, मी म्हणजे शरीर आणि मन. मग झालं, साखळी सुरू व्हायला तयार होते त्या अविद्येपासून. मी म्हणजे शरीर आणि मन, म्हणजे मग शरीर आणि मनाच्या ज्या ज्या मागण्या पुढे येतात, ज्या ज्या कामना इच्छा मनामध्ये निर्माण होतात त्या पूर्ण करा. का? कारण मी म्हणजे शरीर आहे, मी म्हणजे मन आहे. मग
म्हणजेच त्यांच्या मागण्या मला पूर्ण करायलाच हवेत. मग आता मागण्या पूर्ण करायच्या तर कर्म करणं आलं. अशा प्रकारे अविद्येतून कामना निर्माण होतात, कामना इच्छांमधून कर्म तयार होतं आणि मग कर्म तयार झालं, कर्म केलं की त्याची कर्मफळ आली, कर्मफळ आली की ती संचितात गेली. मग ती पेटी भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म मरण आलं. असं ते अदृश्य वर्तुळ साखळी, त्याला अविद्या काम कर्म अशी साखळी म्हटलं जातं. आणि ह्या साखळीला आध्यात्मिक भाषेमध्ये हृदय ग्रंथी असं म्हटलं जातं बरं का. हृदय ग्रंथी म्हणजे हृदयाला पडलेली गाठ, प्रत्यक्ष गाठ नाही शारीरिक, पण ही अशी वेटोळ आपल्याला जन्म मरणामध्ये गुंतवत राहणारी ही जी अदृश्य गाठ आहे अविद्या काम कर्माची, त्याला त्या अर्थानं हृदय ग्रंथी म्हटलं जातं. मुंडक उपनिषदामध्ये आणि अनेक उपनिषदांमध्ये या हृदय ग्रंथीबद्दल पुन्हा पुन्हा आपल्याला मंत्र वाचायला मिळतात. मुंडक उपनिषदामध्ये असं म्हटलंय, विद्यते हृदय ग्रंथी चिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. म्हणजे जेव्हा आणि जेव्हा मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा ही हृदय ग्रंथी, ही जी अविद्या काम कर्माची गाठ माझ्यामध्ये वेटाळून बसलीये, ती छिद्यंते, ती नष्ट होते, सर्व संशय मनातले नष्ट होतात आणि जन्म मरणाच्या साखळीमधून आपण मुक्त होतो. तर अशी ही गाठ आपल्याला अलगदपणे सोडवायची आहे की ज्यामुळे जन्म मरणाचा फेरा माझ्या मागे परत लागणार नाही. मग म्हणजेच त्यासाठी मला केवळ शुद्ध सात्विक कर्म करून नाही हो चालणार, त्यासाठी मला निष्काम कर्मरूपी यज्ञाचा आरंभ करावाच लागेल. तो कसा करायचा, तो कसा प्रज्वलित करायचा हे आपण निष्काम कर्मयोग भाग 2 मध्ये आपण बघूया. या एपिसोडची सांगता मी एका कथेनं करत आहे. संत श्रेष्ठ सावता माळी यांच्या कथेनं मी निष्काम कर्मयोग भाग 1 याचा एपिसोड मी पूर्ण करत आहे. संत श्रेष्ठ सावता माळी जन्म 1250, समाधी 1295 ला त्यांनी घेतली. सोलापूर येथील अरण या गावी त्यांचा जन्म झाला. पंढरीची वारी त्यांना शेती कामामध्ये ते गुंतलेले असल्यामुळे त्यांना पंढरीची वारी करणं कधी जमलं नाही. पण साक्षात पांडुरंगांनीच त्यांच्या निस्सीम भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिलं अशी आख्यायिका सांगण्यात येते. सावता माळी म्हणत असत की प्रत्येक व्यक्तीनं आपापली कर्तव्य कर्म करत राहणं हीच खरी ईश्वर सेवा आहे. फुलं फळं भाज्या याची पिकं ते काढत असत. ऐहिक जीवनामध्ये म्हणजे आपल्या सांसारिक जीवनामध्ये कर्तव्य करत असतानाच आपल्याला त्याच बरोबरीनं ईश्वर भक्ती सुद्धा करता येते. खरे परमार्थ अध्यात्म म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही की आधी मी सांसारिक जीवन जगतो आणि मग नंतर वेळ मिळाला की ते करतो. नाही, आपल्या आहे या जीवनामध्येच परमार्थाचा रंग आपल्याला मिसळून टाकायचा आहे असं सावता माळी सांगत असत. एकीकडे तुमची कर्म करतानाच तुम्ही ईश्वर भक्ती निश्चितपणे करू शकता. त्यांनी नाम संस्मरणावर भर दिलेला आहे. कांदा मुळा भाजी ओघी
विठाबाई झाली माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. म्हणजे मी हे जे मनापासून काम करतोय, शेत पिकवतोय, तेच माझं ईश्वर सेवा आहे. अनासक्तीनं जर आपण संसार केला, बर का, काय म्हणतात ते, अनासक्तीनं जर आपण संसार केला तर तिथेच आपल्याला परमार्थ प्राप्त होतो. ही त्यांची आयुष्याबद्दलची जीवननिष्ठा होती. निष्काम कर्मयोग एपिसोड 1 मी इथे संपवते खरी, पण तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलला कृपया तुम्ही शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. हा एपिसोड इथे संपला असला तरी पुढचे एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. नमस्कार.